आता वेळ झालेली आहे ती म्हणजे दिल से राऊंडची. दिल से राऊंडमध्ये आम्ही हा जादूचा फोन आपल्या पाहुण्यांच्या हातात देणार आहोत. आणि आज बघूया, तुम्हाला जशी उत्सुकता तशी मला देखील उत्सुकता आहे की अवचट कोणाला फोन लावतात आणि गुप्ते कोणाला फोन लावतात. आपण अवचटांपासून सुरुवात करूया. अरे देवा, आहेस का तू? हा, हे काय तू जग निर्माण केलंय सगळं? हे माणसं कधी निर्माण केलीस? आणि हे संबंध, ही माणसं ही कशी वागतायत? आणि संबंध सगळा निसर्गाचा नाश करतायत. तुझं लक्ष आहे की नाही? तू माणसाला बुद्धी दिलीस कशाला एवढी? इतका संबंध, युद्ध काय आणि हे काय, एक्सप्लॉयटेशन, शोषणाचे अनंत प्रकार काय? तो म्हणतोय, देव म्हणतोय, अरे थांब थांब थांब, मी सुद्धा त्याचा गांगरूनच गेलोय. बर मित्रा, आपण असं करू की त्याच्यामध्ये कुठेतरी एक अशी तू आत्तापर्यंत संत निर्माण केलेस, तुकाराम, ज्ञानेश्वर किंवा येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस, तसे आणखीन एक 10-20 निर्माण कर बुवा. म्हणजे जरा इथं या जगाला जरा एक बरे दिवस येतील असं मला वाटतं. थँक्यू देवा, बाय बाय. आणि ओव्हर टू यू. देवाला लगेच फोन लागतो. हो. पण एका कवीला फोन लावायचा प्रयत्न करणार आहे मी. कवीचं नाव आहे श्रीकृष्ण लक्ष्मण कलंब. तोही देवाबरोबरच आहे. त्यानं आत्महत्या केली कारण तो शेतकरी होता आणि त्यांच्याशी बोलायची इच्छा आहे माझी. हॅलो. अरे देवा, जरा श्रीकृष्णांना द्या. ते श्रीकृष्ण नाही, हे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण लक्ष्मण कलंब. हो हो, तेच. हॅलो हॅलो सर. सर, मी आपला एक चाहक, आपल्या कवितेचा चाहक बोलतोय. आणि आपल्या कवितेंचा संग्रह माझ्या हातात आहे. कसा आला? उषाताईंच्या हातनं आला. आपली थोरली. आपण जी शिक्षणाची पेरणी जी केली आपल्या मुलींबरोबर, ती 10 पटीनं वर येते. माझी इच्छा आहे की मी फक्त तुमच्या 2 कविता देवाला मला ऐकवायच्या. स्पीकर फोनवर लावाल का जरा? वराडी वासर. आम्ही वासर वासर, मुकी वराडी वासर, गाय पनावतो आम्ही, चोर काढतात धार. टप टप घाम उन्हार तो भुवीवर, मोती पिकवतो आम्ही तरी उपाशी लेकर. कापूस पिकवतो आम्ही घामाच्या पाण्यावर, 17 गाठी लुगड्याला आमुचे फाटके धोतर. झाळ जगवतो आम्ही काया भुईवर, मुर्द आमचा अर्धाच जयते, लाकडं नाही सरणावर. नातेल बैलापरी पारी आमचे दुसऱ्या हाती दोर, देला हिसका दात्याले तरी रगत आमुचे सांडणार. आणि देवा, एक मिनिट जरा हे ऐक. हे श्रीकृष्णांचं शेवटचं पत्र. मी आगळा येगळा माझी न्यारीचं जिंदगाणी, माझं मरणही आहे खरं अवकानी पाणी. मले हरिक माया कवितेचा, काया जमीनतला काऊस कापूस. त्याच्या मुळाला गोडवा, गोड उसाच्या पेऱ्याचा. माया मरणातले कोणी म्हणतील येळा, देह टांगत ठेवला जसा फुलोऱ्यातला कानोला. असं का केलंस देवा? उत्तर माझ्या भाऊ बहिणींना दे. आरती प्रभू नंतर जर कोणी असा ठसा केला असेल तर श्रीकृष्णांनी. त्यांनी आत्महत्या केली. हा एक कवी आहे. कारण त्यानं आत्महत्या केली म्हणून त्याच्यावर स्पॉट नसावा, पण इतका महान महाराष्ट्राचा कवी कुठेतरी दडलाय
लपलाय ही महाराष्ट्राला जाणीव करून द्यायची होती. चला, आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायर राऊंडची. अनिलजी, तुमच्यापासून सुरुवात करूया. अगदी. तरी तुमचं काम चालूच आहे तिथे. हो, चालूच आहे. दाखवू का? दाखवा ना. हे बघा, आता हा मगासारखा पक्षी आहे, फक्त आता चांगल्या कागदाचा केलाय. आणि तो बघा, वा 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 वा, हा बघा यांच्या डोक्यावर जाऊन बसला. वा वा, की नाही? मग तो पक्षी खूप खूप हिंडला, उडत 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 गेला. मग त्याला तहान लागली. मग तो एक भांड दिसलं, त्यात पाणी आहे. पण आता पाणी पिणार कसा? कागदाचा पडला ना तो. आता बघूयात. अरे बापरे, अरे बस बस बस, किती पाणी पिते, बस बस बस. आणि मग तिकडनं हत्ती आला. तो म्हटला, मला पण पाणी पाहिजे. गिफ्ट पाहिजे का? ये. तर रॅपिड फायर कुणी जास्त प्रभावित केलं? कुमार सप्तर्षी का बाबा आढाव? बाबा, आवडता चित्रपट मासूम का तारे जमी पे? तारे जमी. काय आवडतं? तुम्ही लिहिलेलं अमेरिकेचं प्रवास वर्णन का मीना नेरुरकरांनी लिहिलेलं अमेरिकेचं प्रवास वर्णन? त्यात माझं बरं आहे. आवडते चित्रकार सुभाष अवचट की मंजित बावा? सुभाष अवचट. आवडतं पुस्तक मोर कार्यरत, मुक्तांगणच्या गोष्टी, अमेरिका आणि सुनंदाला आठवताना? सुनंदाला आठवताना. आणि आता रॅपिड फायर अमोल गुप्तेंसाठी. कोणता अमोल गुप्ते जास्त भावतो? अभिनेता की चित्रकार? चित्रकार. आवडता दिग्दर्शक अमोल गुप्ते की आमिर खान? आमिर खान. कुठली भूमिका जास्त आवडली? कमीने की फस गया ओबामा? कमी. कुठला सिनेमा जास्त चांगला आहे? स्टॅनली का डिब्बा का तारे जमी पर? स्टॅनली कडप्पा. बेस्ट एडिटर दीपा भाटिया की राजकुमार हिराणी? दीपा भाटिया, दीपा भाटिया, दीपा भाटिया. आणि आता कार्यक्रम संपवायच्या आधी आम्ही इथे परफॉर्मन्स करायचे एक गोड आग्रह आम्ही करतो. तर आज तुम्ही आमच्यासाठी, आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय भेट म्हणून परफॉर्म करणार? मी खास ते तुमच्या या संयोजिका आहेत ना, त्यांनी सांगितलं जे काय आणायचे ते आणा. आता मी आधीच पागल आणि त्याच्यात वेडा झालो. त्याच्यामुळे मी ते आणतो. हे बघा, हे एका छत्रीतनं चालणारं कुटुंब आहे आणि हा सगळा अखंड एक लाकडाचा तुकडा आहे. आता हे बघा, आई मुलाचं. कसं आहे ते पोराला कसं असं घेतलंय ना, पोराने एकदम उडी मारून इथं पकडलंय, असं ते आई पोराचं आहे. आणि एक कोणीतरी व्यक्ती वाचत बसली आणि त्याचे खुर्चीचे पाय बी बघा सगळे असे. आहे की नाही? हा बघा, हा मी मोर केलेला आहे. हा स्वतःचा, म्हणजे आता ओरिगामी मध्ये पुस्तकात खूप असतात, पण हा आमचा स्वतःचा मोर आहे का? गणाधीश जो ईश. आणि त्याचा जे कागदाचा दुसरा रंग आहे तो पांढरा दात म्हणून एकदंत बाहेर काढलाय बघा. एकदंतम. एकदंतम. ऑपरेशन मध्ये ओरिगामी अलीकडे गेली आहे. म्हणजे ज्या भागामध्ये जाऊ शकत नाही, एखादा समजा भाग घालायचा आहे, जसं डोळ्यात लेन्स असतं किंवा काही, तर ते ओरिगामीच्या पद्धतीने फोल्ड करून ते तिथपर्यंत नेतात आणि तिथे उलगडतात. असं ओरिगामी, असं जय ओरिगामी आहे. खुपते तिथे गुप्ते परिवाराकडनं आणि संपूर्ण झी परिवाराकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुप्ते आणि संपूर्ण परिवार तुमच्याबरोबर कायमच असेल. कुठल्याही प्रकारची कधीही मदत लागली तरी हक्कानी हाक मारा, आम्ही तिथे उपस्थित असू. आजचा भाग खुपते तिथे गुप्तेचा तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. कायमच पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम लुनास वॉकमेट खुपते तिथे गुप्ते.